अजब रमा राघवची जोडी। हे नाणं मी तुला सून मानल्याचं द्योतक आहे। नाणं सोड, रमा सोड हे नाणं। काकांनी हे मला दिले, सोड, यावर फक्त माझा अधिकार आहे। रमा या घराची होणारी सून मी आहे, तू नाहीये, सोड। रमा नाणं सोड, नाहीतर परिणामाला तयार राहता रमा। परिणामांची भीती मला नाही अश्विनी, ती तुला आहे। हे सगळं काही ऐकलंय। हा आई सप्तशृंगीचा आशीर्वाद आहे या घराण्याच्या सुनेसाठी, आणि आईने तो आशीर्वाद या घराण्याच्या सुनेपर्यंत बरोबर, 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 या घराण्याच्या सुनेपर्यंत बरोबर। खबरदार! माझ्या समोर स्वतःला या घरची सून म्हणालीस तर पण आबा आमचं लग्न झालंय आता। तोंड वर करून सांगायला लाज नाही वाटत? एवढी हिम्मत, एवढी मजल गेली तुझी? अरे लग्न म्हणजे काय तुम्हाला पोरखेळ वाटला? मी असं लग्न मानत नाही। अंकल गुरुजी, मी तुमचा राग समजू शकते, पण आता सत्य तर बदलू शकत नाही ना। खरं आहे आबा, आणि आता रमाच ह्या घराची धाकटी सून आहे। असं तू म्हणतोयस राघवा, पण या घरात ते आमची कोणी लागत नाही।
मी सर्वांसमक्ष तुम्हाला निक्षून सांगतोय की घरातला कर्ता पुरुष म्हणून मला हे तुमचं नातं मान्य नाही. तेव्हा ही मुलगी माझ्या या घरात राहता कामा नये. तेव्हा आत्ताच्या आत्ता आल्या पावली तुम्ही दोघांनी या घरातून निघून गेलेलं बरं. यातच तुमचं भलं आहे. रमा घरात नाहीये. व्हॉट डू यू मीन घरात नाहीये? कुठे गेली असेल? गिरीश, त्या फालतू वस्तू जाळून तिने घरीच यायला हवं होतं ना. आय डाऊट तिने खरंच ब्रेकअप केलाय ना. ते सगळं जे होतं ते आपल्याला दाखवायला होतं आणि ती राघव बरोबर निघून गेलीये. तू जरा शांत हो लावण्या. तिची मनस्थिती ठीक नाही म्हणून कुठेतरी शांत ठिकाणी जाऊन बसली असेल एकटी. नो 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 नो, आता खोटे होप्स दाखवू नकोस गिरीश. कुठे गेले असतील रे ते दोघं? बघ, मी तुला सांगत होते ते दोघं काहीही करू शकतात. हॅव सम पेशन्स लावण्या. नो, नॉट एनीमोर. ते दोघं एकत्रच आहेत. फक्त आता यावेळी ते कुठे असतील? डोंट वरी, सापडतील ते. पवित्रा, तुला काय माहिती आहे? मला नाही, मला कसं माहित असेल? हे बघ पवित्रा, जे काय माहित असेल ना ते सांगून टाक. काहीही लपवू नकोस. नाही, मला खरंच काही माहित नाहीये. आणि ती जर कुठे गेली असेल तर मला कशाला सांगून जाईल, नाही का? तुलाच सांगून जाणार ना ती पवित्रा. आणि ती तुलाच का सांगून जाणार हेही तुला व्यवस्थित माहिती आहे. मी तुला शेवटचं विचारतोय पवित्रा. तुला जे माहिती आहे ना ते आत्ताच सांगून टाक. आणि रमाचं जर काही वाईट होऊ नये असं वाटत असेल तर ताबडतोब सांग. गिरीश, ए बाई, शेमलेस बाई आहेस ग तू. नवरा स्वतःची शपथ घालतोय तरी तोंड उघडायला तयार नाहीयेस. गिरीश, बघतोयस ना तुझी लाडकी बायको. तुझ्या जगण्या किंवा मरण्याने हिला काहीच फरक पडत नाहीये. काय बोलताय लावण्या ते तुम्ही? हे काय चुकीचं बोलतेय ती? नाही पवित्रा, मी तुला खरंच शेवटचं विचारतोय. तुला जे माहिती आहे ते ताबडतोब सांगून टाक, नाहीतर तुला माझं मेलेलं तोंड बघ. नाही. रमाने राघवशी लग्न केलं. काय?
काळजी करू नकोस रमा. जेव्हा हक्काचं दार बंद होतं तेव्हाच खरा प्रवास सुरू होतो रमा. आणि प्रवासातच म्हणायचं झालं तर सोबत महत्वाची असते. आणि मी कायम तुझ्या सोबत असेन राघव. मी सुद्धा. आबा मला माफ करा. तुमची पहिली इच्छा मी पूर्ण नाही करू शकलो. पण तुमची दुसरी इच्छा नक्कीच पूर्ण करू शकतो. निघतो आबा. आशीर्वाद द्या. थांबा थांबा थांबा. आजी. आजी. हा सगळा काय प्रकार आहे गजानना? आई आई बरं झालं तू वेळेवर आलीस. बघ बघ स्वतःच्या डोळ्यांनी बघ इथे काय सुरू आहे. बघ अगं तुझ्या लाडक्या नातवाने बापाच्या शब्दाची किंमत न ठेवता घरातल्या कुणालाही न सांगता सवरता परस्पर लग्न केलंय ग आई. हे ऐकून तू खुश होतेस? इथे बाप म्हणून मी हरलोय. माझी मान शर्मेने खाली गेली आहे. मी माझ्या मुलावर केलेले सगळे संस्कार मातीमोल ठरले. आणि तू आई बापांनी मुलावर केलेले संस्कार विसरून मुलगा जेव्हा मनमानी करायला लागतो तेव्हा आई बापांची काय अवस्था होते नाही कळायचं ग तुला? कळतंय ना गजानना, मलाही ते कळतंय. कारण तू आता ज्या परिस्थितीतून जातोयस ना त्याच परिस्थितीतून मीही जाते. आई
काय म्हणायचंय तुला? हं? माझा मुलगाही मी केलेले संस्कार विसरलाय. आई, मी तुझे संस्कार विसरलो? होय गजानना, मी केलेले संस्कार तू विसरलायस. अरे लोकांना लक्ष्मी प्राप्तीसाठी शास्त्र, नीतिमत्ता, नैतिकता याचे सल्ले देतोस ना तू. आणि मग स्वतःच्या घरात तू काय वागतोयस हे बघ जरा. आपल्या दारात चालत आलेली लक्ष्मी तू तिला परत पाठवतोय झाल्या पावली. जा म्हणून सांगतोयस. हा त्या लक्ष्मीचा अपमान नाहीये का? माहिती होतं हे असंच काहीतरी होणार आहे, म्हणून ना मी सगळ्यांना अलर्ट करत होते. लावण्य, आता घडून गेलेल्या गोष्टींबद्दल बोलण्याने काही साध्य होणार आहे का? पुढे काय करायचं ना याचा विचार करण्याची गरज आहे. पोलीस कंप्लेंट केली पाहिजे. कमिशनरलाच फोन करते. लावण्य ते पोलीस कंप्लेंट करून काय होणार आहे? यू जस्ट शट अप. मध्ये बोल नकोस. अहो माझं ऐकून तर घ्या. पोलिसांना फोन करून काय होणार आहे? हे बघा, ते दोघं सज्ञान आहेत. पोलीस त्यांचं काय बिघडवणार आहेत? प्लॅनिंग, असं प्लॅनिंग केलंय त्यांनी. आणि ह्या त्यांच्या प्लॅनिंग मध्ये तू सामील असणार नक्कीच. नाही. हो, तसंही त्या मिडल क्लास राघवच्या नादाला लागायला रमाला तूच तर इन्स्टिगेट करत होतीस. आय न्यू इट. सोड तिला. मला काय थांबवतोयस तू? गिरीश, माझी मुलगी पळून गेलीये. मला माझी रमा हवी आहे. That's it. मलाही हवी आहे. मी तिला इथे कशी आणायची ना परत हे चांगलंच माहिती आहे मला. आपण सभ्यता पाळत राहिलो म्हणून हे पुरोहित या थराला पोचले. आता त्यांच्याच घरात जाऊन बाबा, काका काहीच बोलत का नाहीयेत? तुम्ही बोला ना, काहीतरी करा, काहीतरी. गजाननराव, याआधी तुम्ही काहीतरी बोलला होता. तुमच्या शब्दावर विश्वास ठेवून आम्ही इथे थांबलो होतो. पण आता इथे तुमच्या शब्दालाच कोणी किंमत देत नाहीये. मग आता आम्ही काय करायचं ते सांगा ना. हो ना, नाहीतर काकांनी मला सून म्हणून स्वीकारल्यावर हिला कोणी घरात घेण्याचा प्रश्नच येत नव्हता. माधवा, अश्विनी, या सगळ्यामध्ये तुमचा काहीही संबंध नाही. बाहेरचे आहात, बाहेरचेच राहा. मी माझ्या मुलाशी बोलते. बास आई बास. आता मी कोणाचं काही ऐकणार नाहीये. हे दोघं या घरात राहणार नाही म्हणजे नाही. मला वाटलंच होतं तू परत आलास की घरात असं काहीतरी घडणार. म्हणूनच अष्टविनायकाला न जाता मी परत आले. त्या गणरायांनीच सुबुद्धी दिली म्हणायची मला. आणि काय म्हणत होतास तू? या दोघांनी घरात राहायचं नाही, या घराबाहेर जायचं.
ठीक आहे, जातील ते घराबाहेर. आजी हे तुम्ही बोलताय? आजी अगं आजी बरोबरच बोलते, कारण तिला आबांच्या शब्दांची किंमत आहे. श्रुती गप्प बस. काय बोलताय तुम्ही हे? सगळ्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील.